देशातल्या विविध ठिकाणच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचा एनडीएला दणका, 13 पैकी 10 जागांवर विजय। पोटनिवडणूक निकालानंतर विरोधी पक्षनेत्यांचा भाजपवर निशाणा, भय आणि भ्रमाचं जाळं दूर झालं, जनता इंडिया आघाडीसोबत असल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य। पश्चिम बंगालमध्ये भारतीय न्याय संहिता आणि नीट विरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा। अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जम्मू काश्मीरमध्ये हायटेक कमांड सेंटर स्थापन, यात्रा सुरळीत पार पडण्यात होणार मदत। पुरीमध्ये आज उघडणार जगन्नाथ मंदिरात पवित्र रत्नभंडार, मंदिरात तयारी पूर्ण, एएसआय टीमसह विशेष तज्ञही राहणार उपस्थित। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोल्हापुरात 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट। अलिबागमध्ये दुरुस्तीची कामं न झाल्यानं जिल्हा रुग्णालयात पावसाचं पाणी, साचलेल्या पाण्यातच रुग्णांवर उपचार। मुसळधार पावसात चिपळूणमधल्या डीबेजी कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली, भिंतीखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू। गुजरातच्या वलसाडला मुसळधार पावसानं झोडपलं, मधुबन बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन अलर्ट मोडवर, अनेक भाग जलमय, वाहन चालकांना करावी लागते कसरत। आसामच्या मोरीगावचा परिसर अजूनही पुरानं वेढलेला, घरांसह शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली, जनजीवनावर मोठा परिणाम। अमेरिकेतल्या वर्मोंटला बेरिक वादळाचा तडाखा, वादळात अडकलेल्या पडझड झालेल्या घरांमधून 120 नागरिकांची सुखरूप सुटका। मुसळधार पावसानं चीनच्या चोंगकिंग शहरामध्ये पूर, 24 तासात 320 मिलीमीटर पावसाची नोंद। इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसनची क्रिकेटमधून निवृत्ती, लॉर्ड्सवर वेस्ट इंडिज विरुद्धचा जेम्सचा शेवटचा सामना।